तर आपला एकत्रित आपल्या काम करायचं योजना पश्चिम बाजूला तुम्ही एक काम करा, तुम्हाला तसा प्रश्न आला ना, तुम्ही फक्त फोटो काढून त्यांना पाठवा, तुम्हाला पाठवा. आमचे लोक ते जप्त करून पूर्ण करून टाकतील. चांगला विषय तुम्हाला कोणी म्हणले की नगरपालिका जागा आहे, आपण नगरपालिका शिर्डी शहरात 2 दिवसांपूर्वी घडलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासन आणि संबंधित यंत्रणा पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि मंदिर परिसरातील सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी विविध विभागांनी संयुक्त पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिर्डी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी श्री साईबाबा संस्थान, शिर्डी नगर परिषद, मंदिर सुरक्षा विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत मंदिर परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी, शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक, नगर परिषदेचे कर्मचारी, MSFचे जवान तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. ज्या ठिकाणी 2 दिवसांपूर्वी हल्ल्याची घटना घडली होती त्या परिसराची पाहणी करत अभय शेळके यांनी मंदिर परिसराच्या 4ही बाजूंच्या दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या बाहेर कोणतेही अतिक्रमण न करता कोणतेही छोटे मोठे टेबल बाहेर ठेवू नये अशा सूचना दिल्या. साई भक्तांच्या सुरक्षा अधिक मजबूत आणि कारवाई अधिक चोख करण्याच्या सूचना दिल्या. गुन्हेगारीला कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही असा स्पष्ट संदेश त्यांनी यावेळी दिला. तसेच मंदिर परिसराच्या आजूबाजूला कोणीही हातावर विक्री आणि बेकायदेशीर फुटपाथवर व्यवसाय करू नये याकरता कठोर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले. शहरातील नागरिक आणि साई भक्तांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संपूर्ण मंदिर परिसराची परिक्रमा करून विविध सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. म्हणजे मला इथून पुढं पुन्हा तुमच्या साधे दिसलं नाही पाहिजे. सुरक्षा रक्षकांच्या अडचणी आणि कामकाजातील समस्या जाणून घेत आवश्यक ते सर्व सहकार्य शिर्डी नगर परिषदेकडून दिले जाईल अशी ग्वाही अभय शेळके यांनी दिली. सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जे सहकार्य आवश्यक असेल ते दिले जाईल. आता हा विषय संपला असून पुढे कठोर अंमलबजावणीवर भर दिला जाईल अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली. दरम्यान 2 दिवसांपूर्वी घडलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर श्री साईबाबा संस्थान, शिर्डी पोलीस आणि शिर्डी नगर परिषद या तिन्ही यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून मंदिर परिसर आणि वर्दळीच्या ठिकाणी फोटो विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरंच कारवाई कठोर केली तर हल्ले, गुन्हेगारीच्या घटना रोखण्यात यशस्वी होईल का? की आणखी कोणती पावले उचलली गेली पाहिजेत असे तुम्हाला वाटते हे कमेंटमध्ये नक्की लिहा. या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचे मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि RK न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपला एकत्रित आपल्या काम करायचं योजना पश्चिम बाजूला तुम्ही एक काम करा, तुम्हाला तसा प्रश्न आला ना, तुम्ही फक्त फोटो काढून त्यांना पाठवा, तुम्हाला पाठवा. आमचे लोक ते जप्त करून पूर्ण करून टाकतील. तुम्हाला कोणी म्हणले की नगरपालिका जागा आहे, आपण नगरपालिका तुम्हाला सहकार्य करतोय तर आपला एकत्रित आपल्या काम करायचं योजना पश्चिम बाजूला तुम्ही एक काम करा, तुम्हाला तसा प्रश्न आला ना, तुम्ही फक्त फोटो काढून त्यांना पाठवा, तुम्हाला पाठवा. आमचे लोक ते जप्त करून पूर्ण
मला द्वारावते समोर तुम्ही म्हटले ना आता माझी ड्युटी राहते तुम्हाला दाखवून द्या उमेश भैया एकही उमेश गावाचे बोलणे खाली एकही पॉलिस वाला तिथं राजकोट मी असतो कॉलेजवाला नाही कॉलेजवाला नाही गाड्यावाले माने साहेब आमचे येसो माने साहेब आणि राजकोट मी असतो मला तुम्ही तुमच्या गावामध्ये एकही माणूस असता तुम्ही नोकरीला राहायला म्हणून आणि उमेश तो जो होता ना हे सगळं तुम्ही कव्हर करत हा पालखी रोड कुठून पूर्ण पालखी रस्ता नाही पूर्ण पूर्ण नाही हे हा हे पण हे नाही ही लोक मला व्यवसायाच्या कधी झाली पाहिजे हा व्यवसाय रोडवरचा आपण 100% बंद केलेला आहे हा तुम्हाला स्पष्ट सांगतो अजिबात नाही मला दिसलं नाही पाहिजे हा रोड घ्यायचा पूर्ण कोणता 9 मीटर पूर्ण रोड आहे 5 मिनिटांनी फोन करतो मी हा अजून 5 मिनिटं समजा ठीक आहे घटना घडली तिची एवढी हिंमत त्या गर्दीतच मी तिला मारणार बरं ऐका आपण खबर तर हे सगळे अजिबात मला दिसतं का पुढं लावायचं इथं बाबा का कुत्ता आहे आणि दूध पिलाव हे सगळे धंदे बंद झाले भाई कुठं प्रशासकीय दुकानापर्यंत यांचं दुकान हे सगळं बंद तुम्हाला इथपर्यंत देतो कुठपर्यंत या चौकापर्यंत हे हातगाड्या वगैरे इथं काही लागले नाही पाहिजे